12वे वर्षी माझी 13वे वर्षी माझी ताई झाली मोठी. ताई 13वे वर्ष झाली. मागचा एक मुलगा, ठीक आहे, मागचा मुलगा वर्षाने 2 वर्षांनी तो गेला. तेव्हा आम्ही पडवीत होतो संसाराचे. नंतर असते असते खालचं आता घर आहे ते दुकान आहे दारूचं ते घेतलं आम्ही असता असते. 4 वर्षी कामं केली. सासू ही माझी नंदनी माझ्या बरोबरची बहीण भावानं सगळंच लग्न झालं. ती लवारला असते. ती पण 7 वर्षाची होती. 7 वर्षाची मी. तर ते नंतर हे घेतल्यानंतर हे घर खालचं जागा घेऊन नंतर 2 वर्षांनी घर बांधलं. आणि तिथं माझा बेलगाववाला धीराचा मुलगा तो तिथं हे घरात कुठं बोललो तिकडं झाला. तो पण तिथे खालच्या घरात. नंतर ही सगळी मुलं हे घरातली. आणि मी माझी मोठी मुलगी जन्माला आली आणि माझी सगळी कामं सुटली. तुम्ही काम करायचे, बाहेरची कामं करायची, भांडी घासायची कामं करायची, भांडी वगैरे घासायची कामं करायची. सासू सगळं सासू बरोबर. मी आणि माझी नणंद 3 जण कामं कर. आणि सासरा माझा कुणाची वलय कर कुणाचं काय करायला ह्याचं. आणि हे आमचे मालक इथं भाजी घ्यायचे. नासगावला तुम्ही तिकडे गवळाळीत राहायचे हो ना पहिले? गवळाळीत मी नव्हतो, सासू राहायचे. सासू राहायचे. भयाचे. तिथं तिने आधार दिला. उंबरा खाली सासू आमची कुर्ल्याच्या धारणावर चालत आली. नावा भावाने हाकलली आली. बडोद्याला होती चांगली. प्रत्येकाचं घरचं ते हेगलंच आहे. आली तर उंबराखाली बसली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उंबराखाली ती एक आली मावली. ती बोलली का गं बाई तर बसले 2 पोरं घेऊन. 3 जण. कोण कोण होतं त्यांच्याबरोबर त्यावेळेला? त्यांची 2 दादा होते आणि आप्पा आणि दादा 2 जण होती. 2 जण. इथं का बसली बोलली अशी मी आलोय इथं. चल म्हणजे माझ्या घरी. तिने ध्याला तिच्या वरतीवर ठेवला. म्हटली राहा 2 दिवस इथं. तुला 2 कामं देतो भांड्याची घासायला. करशील काय? तर म्हणली करीन. तिने तिथं तिला आधार दिला. तिने कामं दिला. ती पोरं लहान होते वाटतं. इथं मोठी होते. आणि नंतर मग असते तिने सगळं टाकून दिलं. तोपर्यंत मुलं मोठी झाली. मग तिने झाली असेल मोठी केवढी. तेव्हा तुमचं माहेर कुठलं? माझं सासर आहे ना पार्टे कोण तेच माहेर. आपल्या गाव हे कसं म्हणजे ती शिवा तिकडे बोलतात. हा रस्ता आहे ना. हे होंबरकरांचं आवडतं पार्ट्याचं आवडतं. असे एवढेच आधार. पण माझ्या लहानपणी माझ्या मामाच्या घरी मावशीने गेले. वडील गेले. वडील कोण संभलणार ह्यांना. 3 भावंड होतो आम्ही. माझ्या मावशीने नेली. 2 बहिणींना अशाच होत्या विधवा. मग त्याने आम्हाला मोठी केली. 7 वर्षात लग्न करून टाकलं. वयाच्या 7व्या वर्षी. लहान होतो आम्ही तेव्हा गेला तेव्हा. आणि मग त्या आमच्या सासूने काय असतं लोकांचं. आमच्या सासूला सगळी म्हणायची काय करणार आहे एकदा ती. आणि कुठं लग्न करते भांडी घासते लोकांचे. जावा भावा बोलायच्या गावच्या. असते कधी दिवस निघून गेलं. केला तिने पोराची लग्न. एडी वाकडी आपली लग्न केला. तरी लोक म्हणली ती बाई भांडी घासते सासूची. चालेल मला. त्यावेळेला तुम्ही भांडी घासून हळूहळू संसार उभा केला. भांडी नुसती घासली नाही. बैलगाड्या यायच्या पाण्याच्या. बैलगाड्या यायच्या. आता टरक झालेत. बैलगाड्या इथे लावायचीत इरीवर. तुम्ही आलो हे बाई पाणी वरतेस ना मला 2 बालडे दे. तुला 2 आणे दे. ए बाई तुला 4 आणे दे. प्रत्येक लाईन असायची लागलेली पाणी. पोट वाटायचं. 2 किलो तांदूळ सोडले ग कामावर आल्या पार्टीने. 4 आणे दे. असं करीत आमच्या मालकाने कधी हे नाही केलं होतं कोणा नाही. हे सगळं काय करताना ते लागलं भाजी विकायला बाजारात. ते म्हटलं इथं नाही ऐकायचे. दासगावच्या बाजाराला बुधवारी जायचं. दासगाव झाला का महाप्रल झाला का पंढरी. 3 बाजार करून 3ऱ्या दिवशी
तिकडचा माल आपल्याकडे आणायचे, आपला भाजीचा माल तिकडे देऊन तिकडचा सुट्टीचा बाजार इकडे आणायचा. त्याचा बाजार विचारायचं, शिक्षण नाही ना त्यांना, पण आम्ही अडाणी. हे काय करायचं, ही सगळी मित्र भोयाची सगळी चांगली होती. हे माझ्याकडेला बस इथं इथं आता गालं बांधली ते, तर रस्ता होता, गालं नव्हता. तिथं बसून शनी ते तू कसं एकटीस बघा, लोक चांगली होती, शिकवला दे त्याला दे. असं करता करताना पांडुरंगाचे दिवस दिला. नंतर म्हणायला लागले, आता काय करा तुम्ही, तुम्ही जे करता ना हे बाहेर, बाकीचं आम्ही बघू, घरातलं तुम्ही बघायचं. सासू दिली मी घरपट्टी भरा. नंतर माझ्या अण्णाच्या जन्माला न आलं, अण्णा जन्म हे घरात झाला. बरं, हे घर अण्णाचा जन्म फक्त हे घरात झाला. आणि खालच्याचा माझ्या अंकलचा. आणि शेलात तिघं जण 2-2 वर्षाच्या फरकमध्ये तेव्हाचा काल लागला होता. आणि मालकाने सांगितलं, हे बघ आता ना मी करते ना, तुम्ही सगळं बाकीचं बघत. आता हे काय काय किरकोळ आहे तर तुम्ही घरात कधी काय सांगितलं नाही, विचारलं नाही, आम्ही करायचो. काय करायचं त्यांनी काय करायचं, त्यांनी केलं म्हणजे काय, त्यांनी काय फुकट नाही खाल्लं, सगळं गोळा केलं ना त्यांची. बरोबर, आम्ही घरातलं बघितलं, त्यांनी बाहेरचं बघितलं. ते जर हे केलं असतं, आता वसंताला सुद्धा हे केला, आप्पांना सुद्धा तेच त्यांनी आपण म्हणलं, आपण सांगितलं ते धंदा लावून करून दिला नाही. आधी म्हटलं भाजीच्या दुकानात राहिलेलं भाजीचं. भाऊ काय करायचं, तलामध्ये गाडी आली ना का वसंत मालाच्या गाड्या ते उतरायला जायचं. त्याला काय बोलायचंय, हमाली करायची. हा, गाडीतला माल उतरताना खिशात काय भरलंच ना, घरी आल्यावर झोडपीन म्हणा, काय नको आपल्याला, कुणी दिलं तर घ्यायचं, नाही तर नाही. त्यांनी ते ऐकलं. भाजी इंच्या म्हणून एक मालक होता भाजीचा, तिथं आपल्याला ठेवलं. हे बघ, हे जी भाजीचा धंदा कर, घरी येताना काय आणायचं नाही आपल्याला. का दिलीपचे काका घरी काय आणायचं नाही, काय आणलंच ना घरात हाकलून लावीन. नाही दादा आणणार. घरात आलं, ए काय आहे हाय कुठं, तो गेला कुठं, का भाव कसं बघायचं, माझी का बघ तिकडं काय बघतोस. काय नाही केलं मी, कुणाचं काय नाही आणलं, म्हणजे कुणाचं खिशात भरून आणलंस का, कुणाची भाजी आणलीस का. कधी माझ्या धीराज मला कधी वैद्य नाही म्हटलं, आई म्हणलं, आई म्हटलं मला. चाल, काय हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपलं वीरेश्वराच्या आशीर्वादाने आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि नातवंड परतंड वगैरे सगळे आनंदात आहेत. आणि महाराजांनी काही कमी केलं नाही, आता जे केलेल्या कष्टाचं चीज दिलं. महाराजांनी त्यांना चांगली बुद्धी द्यावी, अशीच चांगले राहू. आता हे बघा, दत्तू तिथं इथं आहे, तुम्ही इथं आहात, अण्णा इथं आहे, सगळे आहेत तुमच्या जवळ, सगळे आहेत. त्याच्यामुळे कसं काय काळजी करायचं आता काय कारण नाही. खरंच सगळी मुलं बस, हा हे महत्वाचं आहे. आई तर सगळ्या मग आली मुली असू द्या, मुलं असू द्या, मग तिने जन्म दिला. आता अनिता आहे, येते, शैला येते, बाकी इथं गंगा बिंगा ते पोरी आहेत, त्या पण तुमचा जो जीव आहे त्यांचा, सगळ्यांचा जीव. पुतण्या आहेत, पुतण्या मोठी आई बस, दुसरा विषय नसतो. मोठी आई कुठे गेली, मोठी आई. आणि काका तुम्हाला सांगू, त्यांच्यासाठी मी कधी मी माझ्यानं पुढं करीन. ही जर कुटुंबात धरली होती ना, मी कुटुंब सोडलं नव्हतं, मी हे धरून ठेवलं होतं माझं 3 भावांचं कुटुंब. वर येईल साहिल कुठलंही असं दिलं, एवढं दिलं ना कुणी, मी म्हणायचो माझ्या ना देन, आणि त्यांना जर मागण्यात लपून खाईल तर मला शिक्षा करील. तुझ्या तो आहे त्याचा आशीर्वाद म्हणून. आणि एक आहे, आपली नियत चांगली आहे ना, तीच माझी शेवटपर्यंत ठेव. बस, नाही ठेवणार, 100% ठेवणार. आता ह्या परवाच्या जत्रेच्या वेळेला तुमची तब्येत जरा बिघडली, सगळ्यांच्या तोंडचं पाणी गेलं होतं, बरोबर आहे ना, पण त्या महाराजांनी परत व्यवस्थित करून तुम्हाला घरी आणली का नाही? आणली. मग अजून काय पाहिजे? तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला. अरे तो आशीर्वाद आमचा आहे, तो अजून काय पाहिजे?
पण मी अडाणी आहे, मला काय आणि विसरतो आता, विसरतो मध्येच काहीतरी. नाही पण तरी सुद्धा अजून बरंच आठवतं, बरंच.